भूत म्हणजे भ या अक्षराची विविध रूपे, जसे की भीती, भय, भ्रम, भाकड कथा, भयंकर आणि भूतकाळ. भूत या संकल्पनेची निर्मिती मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने केलेली आहे. मनुष्य प्राण्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. उदाहरणार्थ अंधाराची भीती, भरपूर उंचीची भीती, पाण्याची भीती, आगीची भीती, आपल्याला कोणी इजा करेल याची भीती. ही भीतीच त्या मनुष्याच्या मनावर कोरल्या गेलेल्या अदृश्य शक्तीला भूत बनवित असते आणि त्याच आधारे भूताच्या गोष्टी रचल्या गेल्या आहेत. या गोष्टी पडकेवाडे, हवेल्या किंवा कोणत्याही निर्मनुष्य ठिकाणीच का घडतात? याचे कारण असे की काही धूर्त लोकांना भूताची भीती दाखवून त्या निर्जन जागी अनैतिक प्रकार करायचे असतात व त्याप्रमाणे भाकड कथा रचल्या जातात. भारतामध्ये भूतांचे विविध प्रकार आहेत, जसे की प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस, वेताळ, चेटकीण वगैरे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी भूतांना नावेही दिली गेली आहेत. भूतांची प्रतिमा इतकी भयंकर करून ठेवली आहे की त्या प्रतिमेला बघितल्यावर मनुष्य घाबरलाच पाहिजे. पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात भूतांवरची श्रद्धा खोलवर रुजलेली आहे. असे होण्याचे पहिले कारण म्हणजे माणसाच्या बालमनावर कोरली गेलेली भूताबद्दलची भीती. मूल लहान असताना एखाद्या अंधार असलेल्या ठिकाणी ते जात असेल तर त्याला ते तिथे जाऊ नये म्हणून बुवा येईल म्हणजे भूत येईल व ते भूत अपाय करेल असे सांगून भीती दाखवली गेली. भूतांवरच्या श्रद्धेस बालमनावर कोरली गेलेली ही भीती हे जरी पहिले कारण असले तरी दुसरे कारण लोकांमध्ये या सृष्टीच्या निर्मितीविषयीची असलेली अज्ञानता आहे. लोकांची हीच समजूत झाली आहे की एक अज्ञात शक्ती म्हणजे देव ही सृष्टी चालवत आहे व ज्या अर्थी देव आहे त्या अर्थी आत्माही आहे व अतृप्त आत्मा भूत बनतो ही श्रद्धा आहे आणि या भूतापासून देव वाचू शकतो या धारणेने देवाची पूजा अर्चना करणे सुरू झाले आहे. पूर्वीच्या सिनेमांमध्येही देव व भूतांबद्दल जी प्रतिमा दाखवली गेली, जे चमत्कार दाखवले गेले, त्यामुळेही लोकांमध्ये देव व भूतांबद्दल श्रद्धा निर्माण झाली आहे. आजही देवांवर व भूतांवर सिनेमे, सिरियल व वेब सिरीज बनवल्या जात आहेत, परंतु आजही बहुतांश दर्शक त्या कलाकृतीकडे मनोरंजनाच्या दृष्टीने न बघता ते सर्व सत्यच आहे असा त्यांचा समज झाला आहे व त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात दाखवली गेलेली भूतांची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये कोरली गेली आहे. मग एखाद्या अंधाराच्या ठिकाणी गेल्यावर मनात बसलेल्या भीतीमुळे त्यांना तशी प्रतिमा पाहिल्याचा भास होत असतो व असे प्रकार शहरांपेक्षा गावांमध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे, कारण तिथे विकास न झाल्यामुळे अंधाराचे प्रमाण जास्त असते.